जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या ज्या आस्थापनाचं सध्या शिक्षक भरतीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. तसंच बघा, काही ज्या आस्थापनाचं सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या आता प्रोसेस सुरू आहे. तसंच अनेक ज्या काही आस्थापना आहे तर त्यांच्या समुपदेशनासंदर्भात बघा महत्त्वाचं जे काही पत्र देखील इश्यू करण्यात आलं आहे. तर आजच्या घडीला म्हणजे ह्या ठिकाणी बघा यवतमाळ जिल्हा परिषदचं सध्या आजच्या तारखेला समुपदेशन हे ठिकाणी होत आहे. तसंच बघा इतर ज्या काही राहिलेल्या ज्या आस्थापना असेल किंवा जिल्हा परिषद असेल तर त्यांच्या देखील वेळोवेळी समुपदेशनासंदर्भात महत्त्वाचे पत्र देखील इश्यू होणार आहे. तसंच ज्यांचं बघा ज्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे तर त्याच्या अगदी 1-2 दिवसानंतर समुपदेशन त्या ठिकाणी बघा ठेवण्यात आलेलं आहे. किंवा मग काही जर उमेदवार त्या ठिकाणी जास्त प्रमाणावर जर असेल एखाद्या आस्थापनामध्ये तर त्या ठिकाणी जोपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत समुपदेशनाचं या ठिकाणी बघा पुढची प्रोसेसही होत नाही. तर ह्याच्यामध्ये बघा जेव्हा समुपदेशन नेमकं कशा पद्धतीने होतं, कोणत्या उमेदवाराला सध्या प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी बघा बोलवलं जातं किंवा समुपदेशनमध्ये ॲक्च्युअल काय काय होत असतं की त्याच्यामध्ये बघा जे काही महत्त्वाचं आपल्याला जी व्यवस्थापन किंवा शाळा या ठिकाणी बघा मिळत असते तर त्या शाळेची सिलेक्ट करण्यासंदर्भात आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचं जे काही यादी असते तर त्या यादीमध्ये आपल्याला महत्त्वाचं जी आपल्याला ज्या ठिकाणी शाळा आपल्याला पाहिजे तर त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायला पडते, ती शाळा आपल्याला मिळत असते. पण त्या ठिकाणी बघा उमेदवार तर ह्या ठिकाणी भरपूर प्रमाणावर असतात. अनेक प्रकारच्या समांतर आरक्षणाचे उमेदवार असतात. त्याच्यात महिला उमेदवार असेल, त्यानंतर ज्या जनरलमधून ज्यांचं सिलेक्शन झालेलं असेल ते उमेदवार असतात. समांतर आरक्षणामधले जेवढे पण सर्व उमेदवार असेल, त्यानंतर मग दिव्यांग उमेदवार असेल, अनाथ उमेदवार असेल, तर असे वेगवेगळे त्या ठिकाणी उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. तर नेमकं पहिला जो काही चान्स म्हणजे पहिलं जे शाळा निवडीचं कोणत्या गटातील उमेदवारांना सध्या चान्स हा असतो तर संपूर्ण डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला एक प्रोसेस तुम्हाला इन फ्युचर किंवा सध्या चालू असलेली जी काही भरती आहे तर त्याच्यामधील ज्या उमेदवारांना आहे ती कळून जाणार आहे. तर त्याच्यासाठी बघा महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णयानुसार या ठिकाणी बघा जे समुपदेशन सध्या होत आहे तर तो महत्त्वाचा आहे. 21 जून 2023चा महत्त्वाचा शासन निर्णय सध्या आलेला आहे. तर त्या शासन निर्णयानुसार सध्या शिक्षक भरतीची संपूर्ण जी काही प्रोसेस आहे तर ती होताना आपल्याला दिसत आहे. तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जे काही शीर्षक देण्यात आलं आहे तर तो म्हणजे शिक्षक पदभरतीसाठी या ठिकाणी बघा महत्त्वाचं शीर्षक आहे. तर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषदेअंतर्गत करावयाच्या पदभरती संदर्भात रिक्त पदे निश्चित करण्याबाबत व नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबत सुधारित अटी शर्ती या ठिकाणी लागू करण्यात आलेल्या आहे. मग ह्याच्यामध्ये आपले शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाचे जे काही स्टेप देण्यात आले आहे तर त्या बघा ह्या ठिकाणी 21 जून 2023चा महत्त्वाचा शासन निर्णय आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा. तर ह्याच्यामध्ये आज आपण जे काही महत्त्वाचं समुपदेशन प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने होत आहे ती आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. तर ह्याच्यात महत्त्वाचे अनेक मुद्दे ह्या ठिकाणी देण्यात आले. संपूर्ण शिक्षक भरती संदर्भात किती सध्या शिल्लक म्हणजे पदे किती रिक्त आहे, त्यापैकी किती पदे भरण्यात येणार होती, ते संपूर्ण डिटेल्स ह्याच्यामध्ये आपल्याला मिळत आहे. तर ह्याच्यामध्ये आपलं महत्त्वाचं जे समुपदेशन संदर्भात आहे तर ते समुपदेशन संदर्भात महत्त्वाचा जो काय पॉईंट आहे तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचे जे पॉईंट देण्यात आले आहे तर 7 नंबरच्या पॉईंटपासून आपण बघूया की नेमकं समुपदेशनमध्ये काय प्रोसेस होत असते, काय फॉलो होत असतं. तर ह्याच्यामध्ये बघा 7 नंबरमध्ये काय म्हणण्यात आलं आहे का पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समुपदेशनाद्वारे पुढील कार्यपद्धतीप्रमाणे शिक्षकाची नियुक्ती करावी, असं या ठिकाणी 7 नंबरच्या महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी देण्यात आला आहे की ज्यांचं त्या ठिकाणी ज्या आस्थापनेमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं असेल तर त्याची पुढील जी कार्यवाही असणार आहे ती म्हणजे समुपदेशन असणार आहे. मग समुपदेशन बघा जिल्हा परिषदेतील जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी असतात तर त्यांना ह्या ठिकाणी बघा पुढील कार्यपद्धती संदर्भात शिक्षकांची नियुक्ती करण्यासंदर्भात ह्यांना या ठिकाणी बघा आदेश देण्याचं काम किंवा प्रोसेस करण्याचं काम ह्यांना सध्या सोपवण्यात आलेलं आहे. तर त्या 7 नंबरच्या मुद्द्यामध्ये जो काही सब पॉईंट देण्यात आला आहे तर जिल्ह्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या रिक्त पदाची यादी तयार करण्यात यावी. सदर यादीमध्ये अवघड क्षेत्रातील सर्व रिक्त पदाचा समावेश राहील याची खात्री करावी. म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण जे काही जिल्ह्यातील जे तालुके असेल तर त्यात संपूर्ण तालुक्यातील ज्या स्कूल असतील झेडपीच्या तर त्या संपूर्ण झेडपीच्या स्कूलचं हे ठिकाणी बघा विचार करण्यात यावा आणि जे अवघड क्षेत्र असेल तर अवघड क्षेत्राचा देखील रिक्त पदाचा समावेश त्या ठिकाणी झाला आहे किंवा नाही ते त्याची खात्री देखील ह्या ठिकाणी करून घ्यायची आहे संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना. त्यानंतर बघा जे काही स्टेप असणार
का त्या ठिकाणी आता समुपदेशनला बोलवतात तर त्यावेळेला सर्वप्रथम कोणाला ह्या ठिकाणी बघा चान्स असतो, तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम बघा ह्या ठिकाणी दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणीतील गुणानुक्रमानुसार जे काही प्राधान्यक्रम देऊन त्यांच्या मागणीप्रमाणे वरीलप्रमाणे तयार करण्यात आलेल्या यादीतील शाळांमध्ये नियुक्ती देण्यात यावी. म्हणजे ह्या ठिकाणी समुपदेशन राऊंड जेव्हा सुरुवात होते तर त्यावेळेला सर्व उमेदवार एकत्र त्या ठिकाणी असतात. तर त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे या ठिकाणी ज्यांना प्राधान्य सध्या देण्यात येतं तर ते म्हणजे कोणाला, तर जे दिव्यांग जे प्रवर्गातील उमेदवार असतात म्हणजे दिव्यांग बंधू जे उमेदवार आहे तर त्यांना आधी सर्वात पहिल्या म्हणजे बॅचमध्ये ह्या ठिकाणी त्यांना बोलवण्यात येतं आणि त्यांना जी संपूर्ण जी काही यादी असेल शाळा संदर्भात तर ती यादी ह्या ठिकाणी संपूर्ण यादी दाखवण्यात येते. उदाहरणार्थ समजा एका जिल्हा परिषदमध्ये जर समजा 500 शाळा ह्या ठिकाणी शिल्लक म्हणजे 500 शाळा आहे तर 500 शाळेमध्ये कोणकोणत्या शाळा आहेत तर त्या संपूर्ण 500च्या 500 शाळा ह्या संपूर्ण शाळा ह्या ठिकाणी बघा दिव्यांग प्रवर्गांना प्रथम प्राधान्य ह्या ठिकाणी देण्यात येतं. मग त्याच्यामध्ये जे दिव्यांग उमेदवार असेल मग आता समजा संपूर्ण जे काही आस्थापनेमध्ये दिव्यांग प्रवर्गातील समजा या ठिकाणी बघा 20 उमेदवारांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे. मग 20 उमेदवारामधून जे दिव्यांगमध्ये ह्या ठिकाणी आता दिव्यांगमध्ये देखील जे महत्त्वाचे सब म्हणजे जे काही कॅटेगरी किंवा त्याला म्हणता येईल समांतर आरक्षण, तर दिव्यांगमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग बंधू असतात. तर त्याच्यामध्ये बघा ज्याचं ह्या ठिकाणी जो काही टेट स्कोर असेल तर ज्याचा जास्त टेट स्कोर असेल, आता समजा पहिल्या उमेदवाराला या ठिकाणी 150 टेट स्कोर असेल, दुसऱ्या उमेदवाराला समजा या ठिकाणी 149 टेट स्कोर असेल, तर अशा पद्धतीने सर्वात जास्त ज्या उमेदवाराचं टेट स्कोर असेल दिव्यांगमध्ये तर त्याला पहिले त्या ठिकाणी विचारलं जातं की तुला कोणती शाळा या ठिकाणी बघा यादीमध्ये तुम्हाला पाहिजे. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी शाळा ही त्या ठिकाणी निवडली ही जाते. असाच बघा दुसरा जो प्राधान्यक्रम ह्या ठिकाणी देण्यात येतो दिव्यांगानंतर तर तो आहे महिला उमेदवारांना. म्हणजे ज्या उमेदवारांना ह्या ठिकाणी बघा महिला आरक्षणामध्ये सध्या ज्यांचं निवड झाली असेल किंवा महिला उमेदवार असेल तर अशा उमेदवारांना शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणानुक्रमानुसार प्राधान्यक्रम देऊन त्याच्या मागणीप्रमाणे वरीलप्रमाणे तयार केलेली जी काही यादी असेल तर ते यादीमधील शाळेमध्ये नियुक्ती देण्यात यावी. म्हणजे या ठिकाणी 2 नंबरचं ज्यांना प्राधान्य देण्यात येतं तर ते आहे महत्त्वाचं या ठिकाणी महिला उमेदवारांना. या ठिकाणी बघा दिव्यांग उमेदवारांच्या ज्या शाळा सिलेक्ट झाल्या, आता 500 शाळा जर असेल टोटल तर त्याच्यामध्ये समजा 20 शाळा ह्या ठिकाणी सिलेक्ट झाल्या तर उर्वरित ज्या 500मधून उर्वरित ज्या शाळा असेल तर त्या संपूर्ण शाळा ह्या ठिकाणी महिला उमेदवार असेल तर त्या उमेदवारांना बोलवण्यात येतं. मग त्याच्यामध्ये देखील या ठिकाणी गुणानुक्रमेनुसारच या ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी चान्स मिळत असतो. महिला उमेदवारांमध्ये जी महिलाचं या ठिकाणी हायेस्ट असेल टेट स्कोरमध्ये, ज्याचं मार्क टेट स्कोरमध्ये या ठिकाणी गुणानुक्रमेनुसार हायेस्ट असेल, एखाद्या उमेदवाराचं या ठिकाणी बघा महिलाचं 160 असेल तर 160 जे मार्क असेल त्या महिला उमेदवाराला पहिलं म्हणजे विचारण्यात येतं किंवा पहिलं त्याला चान्स असतो शाळा निवड्यासंदर्भात. तर त्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने कमी मार्क अशा पद्धतीने शाळेसंदर्भात जी काही कार्यवाही आहे निवडण्याची तर ती प्रक्रिया या ठिकाणी होत असते. आता ह्याच्यामध्ये समजा 200 किंवा 250 महिला या ठिकाणी निवड झाल्या तर 500 शाळांमधून समजा 250 महिलांनी त्या ठिकाणी बघा शाळा निवड करून घेतली तर राहिल्या आपल्याकडे जवळपास 250 किंवा 250पेक्षा देखील कमी, कारण 230 जो स्कूल ह्या ठिकाणी आपण अंदाज धरूया. तर आता जो काही लास्ट जो चान्स असणार आहे तो म्हणजे 3 नंबरचं जे काही चान्स असणार आहे तो त्यानंतर उर्वरित जे काही उमेदवार आहे म्हणजे जे तिथून मग सर्व उमेदवार तर शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणीतील गुणानुक्रमानुसार प्राधान्यक्रम देऊन त्याच्या मागणीनुसार वरीलप्रमाणे तयार करण्यात आलेली यादीमधील शाळांमध्ये नियुक्ती देण्यात यावी. म्हणजे या ठिकाणी दिव्यांग बंधू झाले, महिला उमेदवार झालं, त्यानंतर जेवढेही या ठिकाणी बघा सर्वसाधारण असेल किंवा कोणतेही या ठिकाणी बघा उमेदवार असेल तर त्यांना या ठिकाणी 3 नंबरवरती सध्या समुपदेशनामध्ये बोलवण्यात त्या ठिकाणी येतं. मग त्याच्यामध्ये ज्या उर्वरित ज्या स्कूल असतात, ज्या त्या ठिकाणी सध्या रिक्त पदे असेल तर त्या स्कूलमध्ये हे जे संपूर्ण जे काही उर्वरित जे उमेदवार असेल तर त्यांना ह्या ठिकाणी शाळा हे दाखवल्या जातात आणि तेव्हा त्यांचं ह्या ठिकाणी बघा शाळा निवडीसंदर्भात त्यांना चान्स मिळत असतो. तर एकंदरीत अशा पद्धतीने जी काही प्रोसेस आहे तर ती ही महत्त्वाची जो काही हा GR आहे तर त्या GRनुसार या ठिकाणी बघा समुपदेशनाची प्रोसेस सध्या होत आहे. मग ह्याच्यामध्ये 1 नंबर दिव्यांग उमेदवार, 2 नंबर जे असेल ते महिला उमेदवार, 3 नंबर असेल ते उर्वरित सर्व उमेदवार. तर अशा पद्धतीने येणारी जी काही पुढची तुमची समुपदेशन प्रक्रिया तुमची अशी होणार आहे किंवा ज्यांचे सध्या होत असेल तर त्यांना त्या संदर्भात माहितीही कळून गेली असेल. मग ह्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे का समुपदेशन आता सध्या तरी ज्या जिल्हा परिषदमध्ये ज्या आस्थापनाचा सध्या सुरू आहे तर त्यांना आता सध्या वेळ नाही. ज्यांच्या समुपदेशन सध्या बाकी आहे
तर त्यांनी काय करायचं आहे की प्रत्येक जो जिल्हा असेल ज्या आस्थापनामध्ये तुमची निवड झालेली आहे, तर त्या आस्थापनाचं एकंदरीत तुम्ही जिल्हा परिषदची ऑफिशियल जी वेबसाईट आहे जिल्हा परिषदची, तर त्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला त्या जिल्हा परिषद संदर्भात संपूर्ण जी काही माहिती असते तालुक्यासंदर्भात किंवा संपूर्ण जो काही एरिया असतो भौगोलिक परिस्थिती, तर त्या भौगोलिक परिस्थितीची एकंदरीत तुम्ही स्वतः ती माहिती स्वतः काढा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या जिल्हा परिषदमध्ये किती तालुके आहे, मग त्या तालुक्यामध्ये सध्या दुर्गम भागातील किती तालुके आहेत, तिथे दळणवळणाच्या सुविधा आहे किंवा नाही, किंवा त्या ठिकाणी बघा येण्या जाण्यासाठी महत्त्वाचे जे काही रस्ते असेल किंवा जवळचं जे काही सिटी असेल शहर, तर ती कोणती आपल्याला त्या ठिकाणी आहे. तर त्या संदर्भात तुम्ही एकंदरीत सध्या वेबसाईटवरती एवढं मोठं ह्या ठिकाणी बघा गुगल दिलेलं आहे, गुगलवरती तुम्ही सर्च करा, तुम्हाला संपूर्ण डिटेल्स माहिती संपूर्ण ह्या ठिकाणी मिळून जाणार. फक्त एवढंच ह्या ठिकाणी तुम्हाला माहिती नाही मिळणार का ज्या काही शाळा आहे, म्हणजे तुम्हाला सध्या ज्या शाळा भेटणार आहे किंवा शाळेचं नाव असेल, तर ते कोणत्या शाळेमध्ये सध्या शिल्लक पदं आहे, तर ते तुम्हाला सध्या माहिती नाही होणार. कारण ती जी माहिती आहे ती फक्त त्या ठिकाणी ज्या समुपदेशनाला तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होणार तेव्हाच तुम्हाला प्रत्यक्ष शाळेचं नाव कोणत्या तालुक्यात आहे ते त्याच वेळेला कळणार. तरी देखील तुम्ही एकंदरीत कोणत्याही जिल्हा परिषदचं तालुक्याची माहिती तुम्ही आताच घेऊन ठेवा, जेणेकरून ज्या काही महत्त्वाच्या तुम्हाला त्या ठिकाणी जेव्हा शाळा दाखवण्यात येईल तेव्हा तुम्ही त्या तालुक्यातील ज्या शाळा असेल तर त्या तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्या ठिकाणी निवडू शकता. तर अशा पद्धतीने या ठिकाणी महत्त्वाची ही एक अपडेट होती. तर जी काही प्रोसेस आहे तर ती हा जो 21 जून 2023चा GR आहे, तर त्या GRमध्ये नमूद करण्यात आलं आहे की समुपदेशन नेमकं कशा पद्धतीने आणि कोणत्या स्टेपने कोणाला प्राधान्य द्यायचं, तर त्या संदर्भात या ठिकाणी महत्त्वाचं हे देण्यात आलं आहे. तर हा GR आपला द गुरुजी टेलिग्राम चॅनल आहे, लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन व्हा. हा GR तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती. तर ज्यांचं सध्या समुपदेशन बाकी असेल तर त्यांनी निश्चित हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडंसं आयडियाही येऊन जाईल. तर अशा पद्धतीने एक महत्त्वाची अपडेट होती. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट देत राहा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.